आनंदमय ईश्वराचं स्वरूप जसं शुद्ध आहे आणि बुद्ध आहे, तसंच ते नित्यमुक्त आणि निराभिमान सुद्धा आहे. म्हणून पुढील 2 वचनात सांगतात, नित्यमुक्त तो निराभिमानू तो. नित्यमुक्त, नित्य म्हणजे भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळ. मुक्त म्हणजे ज्याला किंचित मात्र काहीही बंधन नाही, जो कसल्याही प्रकारे बंधनात मागे नव्हता, आताही नाही आणि पुढेही पडणार नाही, किंवा कोणी त्याला पाडू शकणार नाही आणि तोही पडणार नाही, असा नित्यमुक्त आहे. मग बंधन असतं तरीच कोणत्या प्रकारचं असतं, तर 4 प्रकारची बंधनं प्रामुख्याने दिसून येतात. एक मुळात त्रिगुणबंध, देवता त्रिगुणांनी बांधलेले आहेत म्हणून त्या नित्यबद्ध आहेत. नित्य म्हणजे सदा सर्वदा, बद्ध म्हणजे बांधलेल्या. तथा अविद्याबंध, स्वरूप अज्ञान भाव जो आहे अविद्यावंत असल्यामुळे त्या अविद्येचा भाव त्यांचा कदापि मुक्त होऊ शकत नाही. ते त्रिगुणवंत स्वरूप, त्रिगुण त्यांच्या स्वरूपापासून विलग होऊ शकत नाही. त्रिगुणातीत निर्गुण शुद्ध आणि त्रिगुणातून मुक्त त्या होऊ शकत नाही. तथा अज्ञानबंध, त्यांचा निराश केला जाऊ शकत नाही. आणि अधीनबंध, उच्च देवतेला नीच देवता अधीन असते. उचेची या प्रवृत्ती नीचेचा व्यापार हो. खालच्या देवतेला व्यापार करावा लागतो, त्या पराधीन असतात. मग अशा प्रकारचे हे त्रिगुणबंध, अविद्याबंध, ज्ञानबंध आणि अविद्याबंध हे 3 प्रकार, 4 प्रकारचे प्रामुख्याने बंध असतात. हे ईश्वराच्या स्वरूपात कदापि नसतात. जीवाला सुद्धा अनादि अविद्येच्या संयुक्तिक भावाचा बंध आहे, म्हणून तो बद्ध मुक्त म्हटलेला आहे. अनादि अविद्या संयुक्तिक असल्यामुळे त्यापासून तो विरहित होऊ शकतो आणि नित्यमुक्त होऊ शकतो. परंतु जोवर अनादि अविद्येचा संयोग आहे तोवर तो बद्ध मुक्त आहे. मुक्त होण्याच्या पात्रतेचा जरी असला तरी बद्धच आहे. आणि अज्ञानबंध म्हणजे तो अज्ञान, आत्यंतिक निर्णय अज्ञान, त्याचं स्वरूप हे अज्ञानतमच आहे. तो ज्ञानबोध प्रदान करून त्याला साधनाच्या पक्षी जाणीव करून देणं मुक्त होणे पुरतं ते ईश्वराच्या ज्ञानशक्तीच्या द्वारा होत असतं. का इतर देवतांच्या विद्या सामर्थ्याच्या द्वारा त्या देवतांच्या संबंधीची जाणीव होणं ही त्या देवतांच्या विद्या सामर्थ्याने होत असतं. का मनुष्य देहात आल्यानंतर इथे जे काही तो जाणतो पंचभौतिक त्रिगुणात्मक जगतातील सामान्य ज्ञान, हे त्या त्रिगुणात्मक देवताच्या ज्ञान सुख सामर्थ्य प्रकाश ऐश्वर्य पंचप्रकारात्मक सामर्थ्यवंत आहे. त्यांचे जे मनबुद्धी चित्त अहंकार अधिष्ठान आहे, इंद्रिय आहे त्या देवतांचे, त्यांच्याद्वारा तो जाणत असतो. स्वतः स्वयमेव मात्र जीवाला काही जाणणं नाही. म्हणून स्वामी म्हणतात, अनादि अविद्या युक्त जीवा स्वतः स्वयमेव काही जाणणे असे येऊन नसे. आणि अधीनबंध, जीव मायेचे अधीन होय का प्रपंचाचे अधीन होय मध्ये असण्याची नाही, तो सदा सर्वदा अधीन आहे. स्वरूप प्राप्तीला गेल्यानंतरही परमेश्वराच्या स्वरूपाधीन आहे. स्वरूप प्राप्तीला जीवाला कैवल्य आधार, परकैवल्य आधार येतो तिथे राहत. आणि प्रपंच तर जडच आहे, त्याला मुक्त का बद्ध म्हणण्याचा प्रश्नच नाही. तो आहे, अस्तित्व आहे त्याचं. हे चेतन असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी हे बद्ध आणि मुक्त भाव संभवतात. मग हे ईश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी अशा प्रकारची कुठलीही बंधनं लागले नाहीत आणि पुढेही चालून लागणार नाही.
आनंदमय ईश्वर स्वरूप जसं नित्यमुक्त आहे तसं निराभिमान सुद्धा आहे. निराभिमानू तो, निरअभिमान, अभिमान निर नसलेलं, अभिमान रहित, तो म्हणजे ईश्वरच आहे. जीव देवता स्वाभिमानिया, परमेश्वरू निराभिमानू. जीव देवता या स्वाभिमानी असतात आणि परमेश्वर मात्र निराभिमान असतो. परमेश्वराला आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वैशिष्ट्याचा, की जो जीव देवतांहून अतिशय भिन्न आहे आणि जीव देवतांच्या ठिकाणी मात्र नाही आहे, त्याचा यत्किंचित मात्र काहीही अभिमान नसतो. हा अभिमान जो आहे तो दुसऱ्यांच्या पक्षी मूल्यमापनाची दृष्टी धारण करून आपल्या स्वात्मपक्षी जी गुणांची आत्मसंभावना असते त्यामुळे निर्माण होत असतो. मात्र तो निर्माण होण्याला कारण अपूर्णता असते. जो परिपूर्ण आहे तो कदापि अभिमानाने बरबडत नसतो. असं गोरक्षनाथांनी गोरखवाणीमध्ये म्हटलेलं आहे, भरल्या ते थिरम जलजलंती आधा. भरल्या ते थिरम, जो भरलेला आहे गागर ते स्थिर राहते, जलजलंती आधा. अर्धी गागर जी आहे ती हलत राहते, डोलत राहते. तसं जीव देवता हे अर्धे आहे, अपूर्ण आहेत. त्यांच्या पक्षी त्यांच्याजवळ ते जाणीव आहे, ज्ञान आहे का गुण आहे, म्हणून त्यांना स्वात्म अभिमान राहतो. परमेश्वर परिपूर्ण आहे म्हणून त्याच्या ठिकाणी अभिमान नसतो. जशी आपण भरलेली गागर जी आहे ती हेलकावे खात नाही, रिकामी गागरच हेलकावे खाते, आणि ती सर्वार्थानं परिपूर्ण आहे. तसा परमेश्वर हा सर्वार्थाने परिपूर्ण आहे म्हणून त्याच्यामध्ये अभिमानाचा किंचित मात्र लवलेश नसतो. आणि हा अभिमान जो आहे तो स्वतःच्या आत्मसंभावनेच्या पोटी निर्माण होत असतो. आणि आत्मसंभावनेमध्ये तादात्म्य वृत्ती, स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीचा अहंकार आणि दुसऱ्याच्या ठिकाणी न्यूनता पाहून त्यांचा तिरस्कार आणि स्वतःचा पुरस्कार करणारा हा अभिमान असतो. तो त्रिगुणांमुळे निर्माण होत असतो. परमेश्वर हा त्रिगुणातीत निर्गुण आहे, शुद्धतम आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी तो अभिमान निर्माण होत नाही. तर परमेश्वर जरी निराभिमान असला तरी स्वामी म्हणतात की हे तरी निराभिमान परी आपण्या लागोनी स्वाभिमानियांचे स्वाभिमान. यात परमेश्वर स्वतःच्या भक्तांच्या पक्षी कोण काय अभिमानी असेल त्यापेक्षाही अत्यधिक अभिमानी परमेश्वर असतो हे सांगता आहे. या वचनात अभिमान जरी सांगितलेला असला तरी तो परमेश्वर आपल्या भक्तांच्या संरक्षणाच्या दृष्टीने तो अभिमान धारण करत असतो. तो अभिमान तमोगुणाचं कार्य नसतो. तो दुसऱ्याचा तिरस्कार आणि स्वतःचा पुरस्कार करण्याचा अभिमान नसतो, तर जीवाचा उद्धार करण्याचा अभिमान असतो.
म्हणून परमेश्वर त्रिगुणातीत असल्यामुळे जो त्रिगुणातील तमोगुणाचं कार्य आहे अभिमान, तो त्याच्या ठिकाणी संभवत नाही. आणि त्या वचनात स्पष्ट सांगितलंय की तो निराभिमान सांगूनही तो अभिमानी सांगितला. हे तरी निराभिमान, आम्ही तर निराभिमान आहोत, मुळात स्वरूप निराभिमान आहे. अभिमान धारण करणे ही त्याची स्वेच्छा स्वीकृती आहे, ना की पारतंत्र्यात पडून तिरस्काराच्या भावनेने स्वतःच्या पुरस्काराच्या पोटी तो अभिमान धारण करत नसतो, तर जीवाच्या उद्धाराच्या पोटी धारण करत असतो. जीव देवता स्वाभिमानी या परमेश्वरू निराभिमान. यात जीव देवता या स्वाभिमानी आहेत. त्यांचा तो अभिमान त्रिगुणात्मक तमोगुणापासून उपजलेला असल्या कारणामुळे स्वतःच्या स्वरूप जी आत्मसंभावना गुणसंभावना आहे त्यामुळे उपजला असल्या कारणामुळे ते दुसऱ्याचा तिरस्कार आणि स्वतःचा पुरस्कार करून घेत असतात. आणि तो अभिमान त्यांचा दोषकारक असतो, उपद्रवकारक असतो. परमेश्वराचा हा जो स्वाभिमानीचे स्वाभिमान, कोण काय अभिमानी असेल त्यापेक्षाही आम्ही आमच्या भक्ताच्या उद्धारासाठी अभिमान धारण करणारे आहोत, हा गुणकारक अभिमान आहे, तो ऊर्ध्व अभिमान आहे. आणि जीवदेवतांच्या ठिकाणी असलेला अभिमान जो आहे तो अधम अभिमान आहे.